सर्वसामान्य लोकांपासून की हाऊसवाईफ असतील, तर ह्या गोष्टी पैशासाठी वापरतात. तुमच्याकडे जे जेन्युइन क्रिस्टल्स मिळतात ते जेन्युइन का आहे? सोशल मीडियावर येतं ना की हे पैशासाठी. अनेक लोकांना प्रश्न पडलाय की किती क्रिस्टल्स घालावे. अदरवाईज तुम्ही त्याला दगड म्हणता. इंडिया मोस्ट ट्रस्टेड, दॅट चान्सेस नाही, चान्सेसच चान्सेस. आमच्या मराठीमध्ये प्रसाद हो, प्रवीण तरडे म्हणजे भरपूर रिझल्ट, पण ऍक्च्युली तसं होत नाही. 30 वर्षांपासून क्रिस्टल्स मध्ये डील करते. 30 वर्ष. पैशासाठी जो फेमस आहे तो लिडरशिप खूप छान आहे. नमस्कार, मी देवेंद्र गायकवाड. तुम्ही मला वेगवेगळ्या फिल्ममध्ये, सिरियल्समध्ये, नाटकामध्ये खूप वेळा बघितलं असेल. पण आज मी तुमच्यासमोर एक अत्यंत वेगळ्या गोष्टीसाठी आलेलो आहे. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा कोणाचा तरी पॉडकास्ट घेतोय आणि ती व्यक्ती माझ्या खूप जवळची आहे. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप सारे बदल झालेले आहेत. तुम्ही म्हणाल आता नक्की बाबा काय बोलतोय हा? तर ती व्यक्ती पुण्यातली नाही, पुण्यातली नाही. इंडियाज मोस्ट ट्रस्टेड क्रिस्टल हीलर अँड मास्टर शारदा कर्वे मॅडम. आपण आज त्यांच्या समोर आहोत आणि मॅडम, तुमचा आज मला पॉडकास्ट घ्यायची संधी मिळाली. इतके सारे क्रिस्टल्स माझ्याकडे आहेत किंवा माझ्या फॅमिलीत इतर लोकांकडे आहेत. हे सगळे आम्हाला शारदा कर्वे मॅडमनी दिलेले आहेत. पण आज आजूबाजूला सोशल मीडियावरती इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप याच्यावरती जे क्रिस्टल्स विकतात त्या नक्की कुठले क्रिस्टल्स असतात, ते नक्की आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकतात किंवा क्रिस्टल बद्दल आपण कम्प्लीट इन्फॉर्मेशन मॅडम तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर प्लीज आज आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा, आम्हाला संबोधित करा, आम्हाला सांगा की नक्की आम्ही काय केलं पाहिजे. नमस्कार. थँक्यू सो मच की मला खूप दिवसापासून इच्छा होती की लोकांपर्यंत हे नॉलेज पोचावं. तर तुझ्या निमित्ताने आज आपण लोकांपर्यंत पोचतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं म्हणायचं आहे की आपण क्रिस्टलबद्दल माहिती डिटेलमध्ये प्रयत्न करणार आहोत इथे मॅक्झिमम द्यायचा. पण काय झालंय, सोशल मीडियावर जर लोक बघतायत की बाबा हा पैशासाठी आहे. आता सोशल मीडियावर येतं ना की हे पैशासाठी, हे प्रेमासाठी, किंवा एखादा त्रास होतोय म्हणून त्याच्यासाठी वापरू का. पण निव्वळ तेवढे एक शब्द, एक वाक्य ऐकून जर तुम्ही क्रिस्टल घेत असाल तर मला ते बघूनच की, कारण तुमचा लगेचच 8 दिवसात त्याच्याबद्दलचा मूड जातो, नाही रिझल्ट येत आहे असं वगैरे म्हणतात. तर मला त्याच्यावरून असं सांगायचं आहे की क्रिस्टलचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे, तरच तो क्रिस्टल आहे. अदरवाईज तुम्ही त्याला दगड म्हणता तसं म्हणू शकता. बरोबर आहे. पण तुम्ही जे क्रिस्टल मला देताय, म्हणजे इतकी वर्ष मी तुमचे क्रिस्टल वापरतोय. त्याचा खरं रिझल्ट आहे मला. म्हणजे मी उगाच तुमच्या समोर बसलोय आणि बोलायचंय म्हणून नाही. आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमध्ये खूप सारे स्टार्स म्हणजे लाइक सलमान खान, कृती सेनन, अजून सैफ अली खान, प्रीती झिंटा, आमच्या मराठीमध्ये प्रसाद ओक, प्रवीण तरडे, अजून 1-2-4 नट्या आहेत की ज्या क्रिस्टल्स वापरतात. म्हणजे आज माझ्या माहितीत इतके सारे लोक आहेत जे क्रिस्टल्स वापरतात आणि त्याचा खरं उपयोग होतो. म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, त्याचा खरंच उपयोग होतो. आणि असं नाही आहे म्हणजे की काम नाही केलं आणि फक्त क्रिस्टल घातले आणि मी घरात बसू नये आणि मला त्याचा उपयोग होणार, तसं नाही. पण आपण कष्ट करतो, त्या कष्टाला जर का तुम्ही याची जोड दिली तर आय गेस मॅडम तुम्ही म्हणता तसं काहीतरी वर्कआउट होऊ शकतं. अगदी अगदी बरोबर बोललोस. खरंच फिल्म इंडस्ट्रीमध्ये हल्ली खूप लोक क्रिस्टल वापरतायत आणि ऑफकोर्स ते कुणाला तरी विचारूनच वापरत असतील आणि त्याचा त्यांना फायदा नक्कीच होणार आहे. कारण क्रिस्टल फायदा म्हणजे त्यांचे व्हायब्रेशन्सच तसे आहेत की तुम्ही ते वेअर केल्यावर त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळतात. पण मला लोकांना असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची आहे, तर आता मला पैसा हवा आहे, तर डायरेक्ट पैशाचं क्रिस्टल घालताना इथं चुकता, असं माझं म्हणणं आहे फक्त. आज मी किंवा माझ्यासारख्या अनेक लोकांना प्रश्न पडलाय की किती क्रिस्टल्स घालावे. म्हणजे ब्रेसलेट मी बघतो आज 10-10 लोकांनी घातलेले आहेत. म्हणजे 10-10 ब्रेसलेट एका हातात घालतात. इज दॅट ओके किंवा ते बरोबर आहे का? हात हे मला खूप सांगायचंच होतं की ओव्हरलोड प्रकार जो आहे ना, ओव्हरलोडेड क्रिस्टल्स. आता हा प्रकार काय होतो, लोक भरपूर, म्हणजे त्यांना त्याचं नॉलेज असो नसो, त्यांना असं वाटतं भरपूर क्रिस्टल घातले म्हणजे भरपूर रिझल्ट, पण ॲक्च्युली तसं होत नाही. भरपूर क्रिस्टल घालणे याचा अर्थ असा आहे
की प्रत्येक क्रिस्टलचं बघा, प्रत्येक क्रिस्टलचा एक गुणधर्म आहे आणि ते जर तुम्ही सगळे ॲट अ टाईम घातले, म्हणजे पेन किलर असणार आहे ते पण घातलं, लव्हसाठी पण घातलं, पैशाचा पण घातला, सगळे टुगेदर घातलं, तर एनर्जी मिक्स होण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला चिडचिड तुमची होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे तुम्हाला राग येणं किंवा रेस्टलेस वाटणं किंवा मध्येच असं वाटेल की नाही मी आता निवांत बसतो किंवा मला झोप खूप येते. तर असे बरेच काय तुम्हाला म्हणजे जे रिझल्ट तुम्हाला हवा आहे त्याच्या पलीकडे निगेटिव्ह रिझल्ट्स खूप मिळण्याचे चान्सेस आहेत. तर हां, तुम्हाला सेंटर ऑफ अट्रॅक्शन बघायचं आहे, लोकांनी माझ्याकडे बघावं म्हणून क्रिस्टल घातलं असेल ही गोष्ट वेगळी. पण रिझल्ट विचाराल तर त्याचा अगदी निगेटिव्ह येण्याचे दाट चान्सेस नाही, चान्सेसच चान्सेस आहे. 100% चान्सेस. 100% म्हणू शकतो असं. मॅम, मला तुम्हाला एक असं विचारायचं की तुम्ही 30 वर्षांपासून क्रिस्टल्समध्ये डील करताय. 30 वर्ष. 30 वर्षामध्ये लोकांच्या नोकऱ्या सुरू होतात, लोकं रिटायर होतात, लोकं काहीतरी गावाला जाऊन परत शेती करू लागतात. सगळं 30 वर्ष हा खूप मोठा टाईम स्पॅन आहे आणि ज्याच्यामध्ये त्यावेळेला सोशल मीडिया नव्हतं किंवा कुठल्याही ॲड करायचे साधनं इतकी पॉवरफुल नव्हती, मोबाईल्स पण नव्हते. तेव्हापासून तुम्ही क्रिस्टल्स हाताळताय, त्याच्याशी तुम्ही डील करता. तुम्हाला असं वाटत नाही, की हल्ली जे लोकं आज मी काल 4 दिवसाचा कोर्स केलाय, 5 दिवसाचा कोर्स केलाय, त्याच्यात मी मास्टर पण नाही झालेले, मला माहीत पण नाहीत. नावं क्रिस्टलची सांगता येणार नाहीत. त्याच्यात तुम्ही विक्री करू लागता. साइट्सवरती असंख्य तुम्हाला क्रिस्टल्सबद्दल माहिती मिळू लागते. तुमच्याकडे जे जेन्युइन क्रिस्टल्स मिळतात, ते जेन्युइन का आहेत? हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युअली खरंच 30 वर्षाचा जर्नी मला पण आता आठवलं की असं होतं की खरंच की कसं झालं सुरुवातीला जेव्हा पैशाचे इश्यूज होते तेव्हा नो डाऊट क्रिस्टल्स जेव्हा सुरुवातीला मी पाहिले आणि हे असे काम करतात तेव्हा मी खूप सारे पुस्तकं, खूप सारे कोर्सेस, खूप साऱ्या मास्टर्सकडे क्रिस्टलबद्दल शिकली आहे, जाणून घेतलेलं आहे आणि तेव्हा कसं होतं की फोन नव्हते किंवा सोशल मीडिया नव्हती. लगेच असं कोण कनेक्ट होता येत नव्हतं. म्हणजे एकदा शिकून आलो की झालं. तर परत त्या मास्टर्सना कनेक्ट होणं डिफिकल्ट होतं. पण मी आता जे कालांतर म्हणजे तराने आपण जसं रिझल्ट यायला लागले किंवा मी स्वतः त्या पुस्तकांमधून किंवा त्या मास्टरनं जे जे सांगितलंय त्या वाईज स्वतःवर जेव्हा करायला लागले काम तसा रिझल्ट मिळायला लागला, तेव्हा असं जाणवलं की अरे क्रिस्टल्स इतके छान काम करू शकतात आणि त्यामुळे मी लोकांना क्रिस्टल्स द्यायला लागली, त्यांना रिझल्ट यायला लागले आणि त्याचा रिझल्ट मिळत किंवा मी क्लासेस घ्यायला लागली, त्याच्यातून पण खूप छान लोकांपर्यंत मी पोचले. पण हे जे तुझं वाक्य आहे ना, की जेन्युइन आहेत की नाही, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच आज मी इथे की बाबा जेन्युइन क्रिस्टल असणं फार गरजेचं आहे आणि ते तुम्हाला माहिती असणं त्याच्यापेक्षा गरजेचं आहे. ते कसं ओळखाल? त्याच्यावर आपण बोलूया का? हां. प्लीज ते तुम्हीच आम्हाला गाईड करा, की ते कसं ओळखायचं किंवा ते जसं इतकं इझिली अवेलेबल होतंय, ते फेक आहे, जेन्युइन आहे, ओरिजिनल आहे. हे कसं ओळखायचं? आता कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही क्रिस्टलमध्ये असाल, तर सगळ्यात पहिला क्रिस्टल जेव्हा हातात घेता ना, कुठलंही ब्रेसलेट घ्या, काही घ्या. जर प्लास्टिक असेल तर हलकं लागतं आणि क्रिस्टल नेहमी जड लागतं. दुसरं अजून एक अतिशय महत्त्वाचं, की जेव्हा तुम्ही क्रिस्टल हातात घेता आणि दुसरा हात जर त्याच्यावर ठेवलात, तर तुम्हाला तो थंडपणा आणि थोड्या वेळाने तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केलं, तर त्याच्यात एनर्जी फील होतेच. पण प्लास्टिक असेल तर ऑफकोर्स हे काहीच फील येणार नाही. अजून एक अतिशय महत्त्वाचं काम करू शकता, सुई असते सुई, ती चक्क गरम करायची आणि जर तुमचं प्लास्टिकचं ब्रेसलेट असेल, तर त्या बीडला, मणीला ते सुई टेकवा फक्त. लगेचच प्लास्टिक जळल्याचा वास येतो. पण क्रिस्टल असेल तर तसं होत नाही. अजून एक अतिशय महत्त्वाचं, जेव्हा क्रिस्टल हातात घेता तुम्ही, तर साधारण ते जर तुम्ही लाईटकडे असं पकडून बघितलंत, इव्हन बाहेरच्या प्रकाशात किंवा लाईटमध्ये जर ते पाहिला, तर त्याला चक्क रेनबो दिसतो किंवा अ, जर तुम्हाला रिअल क्रिस्टल जर तो नसेल आणि काच असेल, तर त्याच्यात फक्त गोल-गोल बबल दिसतील. क्रिस्टलमध्ये गोल बबल कधीच नसतात. त्यामुळे लगेचच आपण फाइंड आउट करू शकतो, की क्रिस्टल हा खरा आहे का खोटा? वाह! कितीतरी उपयुक्त तुम्ही आम्हाला माहिती दिलेली आहे आणि खरंच म्हणजे माझ्यासारखे
अनेक लोक किंवा अजूनही ज्यांना ज्यांना क्रिस्टल्स घ्यायचे आहेत, ते हे नक्कीच चेक करतील, की क्रिस्टल कसा दिसतोय, काय होतंय, एनर्जी फील होते का? पण माझा प्रश्न एक वेगळा आहे. आज एआयच्या जगात म्हणजे ही जी नॅचरल एनर्जी प्रॅक्टिस आहे, म्हणजे नॅचरल आहे ना, पण मग करेक्ट. एआय इतकं काय-काय आपल्याला सांगतंय आणि तुम्ही आम्हाला सांगताय, की क्रिस्टल्स वापरा. तर इथे कुठेतरी आमची थोडीशी विश्वासार्हता कमी होऊ शकते का? किंवा आज लोकं म्हणतात, की "अरे काय, असं वापरून काय होतं का?" तर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने विचार करता? अ, खरं सांगायचं तर ज्या लोकांना रिझल्ट नाही आलाय, ते लोकं असं पाय खेचू शकतात. अच्छा. कारण फॅक्ट आहे, हे नॅचरली मेड जे क्रिस्टल्स आहेत ना, त्याच्यात प्रत्येक क्रिस्टलमध्ये एक ऊर्जा फ्रिक्वेन्सी म्हणूया आपण, की प्रत्येकाची वेगवेगळी. जसं रोज क्वार्ट्ज आता सगळ्यांना पाठ आहे, की बाबा तो प्रेमासाठी घातला जातो किंवा आता सोशल मीडियावर तुम्ही पाहताय, की पायराइट आहे, ग्रीन एव्हेंच्युरियन आहे, टायगर आय आहे, गोमती चक्र आहे किंवा सिट्रिन आहे. तर ह्या गोष्टी पैशासाठी वापरतात. हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही घालायला लागता. पण मला हेच तुम्हाला सांगायचंय, की का लोकं असं म्हणतायत, की असं कधी घालून होतं का? कारण त्यांना तो रिझल्ट नाही दिसला, नाही मिळालाय. पण तुम्ही जर ह्याचं नॉलेज घेतलं परफेक्ट, उदाहरणार्थ सांगू का एक, की समजा आता एखाद्याला आता तुमच्याच फील्डमध्ये बघणार, आता जर आपण थिएटर, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर एखाद्याला एखादा पिक्चर करायचा, ऑफकोर्स ते बिझनेस आहे, पैशासाठीच करतोय. पण त्याच्या आधीची जे काही तुमची कामं आहेत ना किंवा जे काही ती प्रोसिजर आहे, की बाबा कास्टिंग राईट होणं गरजेचं आहे, ती लोकं राईट टाईम येणं, शूटिंग होणं आणि त्याच्यानंतर जे तुमचा अख्खा तो मूव्ही, पिक्चर बनतो, त्याच्यानंतर जाऊन पैसे, राईट? मिळणार असंच आहे ना? हं. तर मग जर तू डायरेक्ट पैशाचा क्रिस्टल सिट्रिन घालतो पैसे यायला पाहिजे. हं. नाही ना, त्याच्या आधी ही जी आधीची सगळी स्टेप आहे ना, तुमची जी प्रोसिजर आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा ब्रेसलेट असणार आहे, की बाबा लोकांनी छान कॉपरेट केलं पाहिजे. जे काही तुम्ही फिल्ममध्ये लोकं घेतले, तर त्यांनी छान कॉपरेट केलं पाहिजे वगैरे असं जेव्हा वाटतं, तेव्हा तोचं ब्रेसलेट पाहिजे, जे तुम्हाला छान सपोर्ट करू शकेल. आता तेव्हा रोजकोच बरोबरच आहे ऑफकोर्स. पण जर तुम्हाला लीडरशिप क्वालिटी करायची आहे, काही-काही लोकांना होत नाही, की अरे लीडर बनता येत नाही पटकन, तसं बोलता येत नाही पटकन. पण पायरेट तुम्हाला माहिती आहे का, पैशासाठी जो फेमस आहे, तो लीडरशिप खूप छान देतो. त्यामुळे त्यावेळेस लीडरशिप ब्रेसलेट तुम्ही 1-3 महिने तरी घालणं गरजेचं आहे, राइट? तर हे जे स्टेप बाय स्टेप आहे ना, अकॉर्डिंगली तुम्ही ते ब्रेसलेट घाला आणि तसे रिझल्ट मिळतात की नाही बघा. एखादा फिल्म मेकर डायरेक्ट पैशाचं क्रिस्टल घालतो म्हटलं, तर त्याच्या फुल प्रोसिजरमध्ये ते पैसे, 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 पैसे असं होणार आहे का? नाही होणार ना. तुला काय वाटतंय? येस. हे झालं आमच्याबद्दल किंवा म्हणजे वेगळं काहीतरी आम्ही काम करतोय त्याच्याबद्दल झालं. पण सर्वसामान्य लोकांपासून की हाउसवाईफ्स असतील किंवा आता बँकेत काम करणारे लोकं आहेत, आय-टी प्रोफेशनल्स आहेत, आजूबाजूची म्हणजे आपण म्हणूयात की काही स्पेशल जॉब नाही करत आहेत. पण ते जॉब करतायत, रोज सकाळी उठून कामाला जातायत, रुटीनवर म्हणजे त्यांच्यासाठी हे क्रिस्टल्स वर्क करतात का? किंवा रादर त्यांनी हे क्रिस्टल्स वापरायला पाहिजेत का? हे ब्रेसलेट्स वापरायला पाहिजेत का? येस. आता सगळ्यात अतिशय छान हा प्रश्न आय-टीचे लोक घ्या. किती थकतात संध्याकाळी येऊन घरी जेव्हा आता जास्तीत जास्त तुम्हाला ऐकायला मिळतं, आय-टीचे लोकांना म्हणजे त्यांचं रिलेशनशिपवर प्रॉब्लेम आहे, त्यांना मूल होण्याबद्दल प्रॉब्लेम आहे, त्यांना स्ट्रेस, टेन्शन जास्ती आहे. अप्रतिम क्रिस्टल काम करतात ह्याच्या बाबतीत. तर हे जे आहे, पण मूल होण्यासाठी किंवा स्ट्रेस, टेन्शन घालवण्यासाठी किंवा अरे बाबा मी घरी आल्यावर पण छान माहोल, छान मूडमध्ये राहील. ह्या सगळ्यावर क्रिस्टल अतिशय छान. करायचं काय तुम्हाला? तर चक्क आता ब्लॅक टुरमोलिन घ्या. जो तुमची निगेटिव्ह घरातली निगेटिव्ह जेवढं पण लोकांची नजर लागते आहे ना, आज पाहुणे येऊन गेले तरी आपण बघतो की घरात वाद होतो. का? तर त्यांची नजर नकळत लागलेली असते आपल्याला आणि ते घरातलं वातावरण बदललेलं असतं. मग ते वाद वगैरे होतो. त्यामुळं ब्लॅक टुरमोलिन जर तुम्ही घरात ठेवला टेबलवर, तर तो सगळ्यांना छान रिझल्ट देऊ शकतो. आता जे तुम्ही नवरा-बायकोंमध्ये रिलेशन पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. ते पण आपापलं आता जर कार्नेलियन घातलं असेल किंवा फिमेलनी एमेथिस्ट ब्रेसलेट, मूनस्टोन ब्रेसलेट अप्रतिम काम करतं फिमेलसाठी. फिमेलसाठी कळलं ना, म्हणजे त्यांचे पिरियड्स वगैरे त्या रिलेटेड सगळं. तर ते अतिशय छान काम करतं. इव्हन आता तू म्हटलास हाऊसवाईफ. तर हाऊसवाईफ पण काय करते,
की दिवसभर कामात असते, ती पण काही ना काही करत असते. तिला एक्स्पेक्टेशन काय असतं, की कोणीतरी छान म्हणावं किंवा नवरा येईल तेव्हा त्याने पण आपल्यावर छान रिलेशनशिप वाईज विचार केला तर तो छान होणं असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मग कुठला क्रिस्टल, कुठलं ब्रेसलेट तिने वापरावं, ज्यामुळं ती अख्ख्या घरच्या सगळ्यांना छान काय म्हणायचं रिप्रेझेंट म्हणजे असतेच. आई म्हणून ती खूप छान असते, बायको म्हणून पण ती करत असते. पण जिथे तुम्हाला जो पॉइंट डिस्टर्ब करतो, त्यासाठी जर तिने ते ते ब्रेसलेट वापरले, तर अप्रतिम हॅपी फॅमिली, हॅपी लाईफ होऊ शकतं. मला तुम्हाला ह्यालाच एक जोडून प्रश्न विचारायचा आहे, की ही सगळी झाली क्रिस्टल्स ब्रेसलेट आणि क्रिस्टल्स बद्दलची करेक्ट. इन्फॉर्मेशन म्हणजे ही क्रिस्टल ब्रेसलेट बद्दलची इन्फॉर्मेशन झाली. पण आम्हाला म्हणजे जे अगदीच लेमॅन आहेत, त्यांना कसं कळणार, की आणि हल्ली सोशल मीडियावरती काय होतं माहिती आहे का? मला असं वाटतं, की कन्फ्युजनच जास्त करतायत. त्यांना इतक्या प्रचंड वेगानं ते विकायचं आहे, की त्याच्यात तुम्हाला काही कळतच नाहीये. डेट ऑफ बर्थ टाका, आम्ही तुम्हाला क्रिस्टल्सची इन्फॉर्मेशन देतो. हे तुम्हाला असं वाटतं का, की तुम्ही ह्याच्याबद्दल जर का लोकांना आमच्यासारख्या लोकांना काही शिकवावं, की कुठले क्रिस्टल्स कसे वापरायचे किंवा कुठले क्रिस्टल ब्रेसलेट कधी वापरायचं? ह्याचा काही तुम्ही काही ह्याचा क्लास वगैरे, मास्टर क्लास वगैरे काही घेता का? येस. ॲक्चुअली आपण ह्यातच माहिर आहोत. म्हणजे जास्त मला असं फार वाटतं, की मी खूप डिटेलमध्ये क्लास घेते क्रिस्टलचा. म्हणजे जेव्हा तुम्ही कमी 3-4 तासाचाच क्लास असतो. पण ते जेव्हा तुमच्या कानावर पडतं ना, की बापरे! क्रिस्टल ओळखणं किती ईझी आहे, वापरणं किती ईझी आहे आणि नॉट नेसेसरी की त्याच्यात तुम्ही पी-एच-डी केली पाहिजे. इतकं रोजचं म्हणजे लोकांना काय झालंय, मी हा पण बघतो, तो पण क्रिस्टल बघतो, तो त्या क्रिस्टलवर पण काम करतो. तर त्यांना असे सगळे क्रिस्टलचं म्हणजे काय इच्छा असते. पण मला असं म्हणायचंय, की जर तुम्ही ठराविक आता जसं की रिलेशनशिप पाहिजे प्रत्येकाला, प्रत्येकाला पैसा हवा आहे, प्रत्येकाला हेल्थ आहे, प्रत्येकाला करियर वाईज काम करायचंय, प्रत्येकाला मूल हवं आहे, प्रत्येकाला सो मेनी थिंग्स. पण सोशल मीडियावर जाऊन जर तुम्ही त्या गोष्टी घ्यायला लागलात, तर तिथं तुम्ही फक्त कन्फ्यूज व्हाल आणि तिथे तुमचा मूड जायचं कामं होईल. पण पण क्रिस्टल असे नाही आहेत. जसं आपण म्हणतो, की टायगर आय आहे, की तो स्टोन ऑफ प्रोटेक्शन आहे किंवा तुर्मुलिन आहे. ब्लॅक तुर्मुलिन काय करतो, ज्या लोकांना वाटतं, की आपल्याला नजर आहे, लोकं नकळत नजर लावतात, त्यांनी ब्लॅक तुर्मुलिन घालावा. पण पायराईट आहे, तर पायराईट पण वेगवेगळ्या. एक तर काय माहिती आहे का, तो असा आता थोडंसं सांगायला आवडेल मला ठिसूळ क्रिस्टल येत होतं. असा म्हणजे जे आता सोशल मीडियावर बघता तुम्ही, की गणपती पायराईटचा, अँकलेट पायराईटचं. हो. तर गणपती बनवायला बघा ना, त्याला किती तो शेप येणं गणपतीचा आणि ते कोन वगैरे. आता जो क्रिस्टलमध्ये ऑलरेडी स्टर्डीनेस नाहीये, तो बनवताना त्यांनी काय-काय मिक्स वगैरे पण केलं असायला हं. असणार आहे, माहिती नाही. जर त्या पायराईटला तडे गेलेले असतील, तसा तो गणपती बनला, तर आपल्याला गणपतीबद्दलचं काय ती देवता कशी आपल्याला अशी पीस देणारी, शांती देणारी ऊर्जा त्या गणपतीकडून आपण अपेक्षित करतो. विघ्नहर्ता म्हणून आपण त्याला वापरतो. तर तो जर असा तडे गेलेल्या पायराईटचा बनवलेला असेल, तर नॅचरली जे लोकं पायराईटचा गणपती घरात ठेवत असतील, नक्की सांगते त्यांच्या घरात वाद जास्तीत जास्त झाले असतील. जास्तीत जास्त ते लोकं डिस्टर्ब एनर्जीमध्ये राहत असतील. म्हणजे मग मला मॅडम असं विचारायचं आहे, की जर का आम्ही तुमचा क्लास नाही केला, तर आम्हाला ब्रेसलेट्स घालता येणार नाहीयेत का? कारण प्रत्येकाला हे शक्य पण नाही आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रगती करण्याची इच्छा असतेच. म्हणजे इन्क्लुडिंग मी. जर का आता मला क्लास नाही करता येत तर मला तुमच्याकडनं क्रिस्टल्स ब्रेसलेट घ्यायचे असतील, तर ते कशी घ्यायची मग? नाही, नाही. नॉट नेसेसरी की मी म्हणत नाही की क्लासच करा. पण माहिती ज्याला माहिती आहे हां. त्याच्याकडून घ्या. हां, हे जे नक्की की काही क्रिस्टल तुमच्याकडनं घ्यायला पाहिजे परफेक्ट. आमच्यासारख्या लोकांनी. पण मला एक असा प्रश्न होता, की मग तो क्लास, त्याचं ड्युरेशन हे किती आहे? किंवा लोकांनी तो का केला पाहिजे? उगाच काहीतरी मी घेऊन आलो आणि मी घालतोय आणि त्याचा रिझल्टच येत नाहीये. हे तुमचं जे म्हणणं आहे ना, ते थोडंसं मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. मला कसं म्हणायचंय माहिती आहे का, की नॉट की मी फक्त सोल्युशन आहे. नाही, नाही, नाही. मला असं नाही म्हणायचं. मला असं म्हणायचंय क्रिस्टल्स लाईफ लाँग वापरू शकतो आपण आणि जर तुम्ही एकदा घेतले क्रिस्टल्स, ते जर तुम्हाला माहिती असेल रीतसर कसे वापरायचे, कुठल्या कारणासाठी वापरायचे, तर तुम्ही ते त्या-त्या वेळेस तुमच्या आयुष्यभर
बघा माझा क्लास किती आयुष्यभरासाठी यूज होऊ शकतो. आणि शिवाय तुम्ही काय करता, एकदा तुम्हाला नॉलेज आलं, की दुसऱ्यांना तुम्ही खूप छान गाईड करू शकाल. मला ही माझा माझा एम आहे म्हणूया, की जास्तीत जास्त लोकांना ते नॉलेज मिळावं आणि त्यांनी पण त्यांच्या त्यांच्या नियर वन्सना हेल्प करावी, की कुठला क्रिस्टल कधी कसा वापरावा. त्यामुळे तुमचं लाईफ पण खूप छान. बघा ना, एका क्रिस्टलनी जर माझा पेन, आता अमॅथिस्ट क्रिस्टल घ्या. तुमचं डोकं दुखतंय का? एकदा अमॅथिस्ट क्रिस्टल वापरून बघा. लगेचच फरक जाणवेल. बघा शब्द मी वापरलाय, लगेचच. खरंच अमॅथिस्ट इतका फास्ट काम, म्हणजे क्रिस्टल फास्ट काम करतात. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्या वेळी कुठला क्रिस्टल वापरू. त्याच्यासाठी नॉलेज गरजेचं आहे. मॅडम, मला तुम्हाला एक फार वेगळा प्रश्न विचारायचा आहे. कारण क्रिस्टलची मी रेंज बघतो काही-काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती. ₹100 ला पण ते क्रिस्टल मिळतं. पायराइट असेल किंवा मला माझे जे जुजबी नॉलेज आहे त्याचं किंवा टायगर आय असेल, ₹100 ला पण मिळतं. तेच मी ₹1000-1200 ला पण बघतो. म्हणजे हे असं झालं का, की तुमच्याकडे Mercedes पण असू शकते, तुमच्याकडे मारुती पण असू शकते, पण तुम्हाला कुठल्या कारमध्ये बसायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे किंवा ती एक त्याच्यातली जेन्युइनिटी म्हणा किंवा नक्की असा का फरक आहे एवढा? म्हणजे ₹100 ला पण ती गोष्ट मिळते. तीच गोष्ट ₹1000 ला पण कशी काय मिळू शकते? वाह! अ, बघा आता ₹100 ला ब्रेसलेट मिळतो राइट? तर आता त्याचा विचार करूया आपण. आता त्याच्या पाठीमागचा विचार असा आहे, की ते मायनिंग आहे, त्याला पॉलिशिंग आलं, त्याला ट्रान्सपोर्ट आलं, त्याच्या पाठीमागे पॅकिंग वगैरे आलं, ते जे लोकं सगळं करतात आणि जे तुमच्यापर्यंत पोहोचतं तोच खर्च किती आहे? मग हा जर खर्च एवढा आहे आणि तुम्हाला ₹100 जर ते ब्रेसलेट मिळत असेल, तर डाऊट येणारच ना, जेन्युइन आहे की नाही? आता गाडीचं म्हणतोस तर बरोबर आहे, की प्रत्येकाला आपापल्या त्या कंपनीच्या, लोकांना हल्ली तसंच झालंय ना ब्रँडिंग. कारण त्याच्यावर विश्वास बसतो ना आपल्याला. जास्ती पैसे जातात, पण परफेक्ट वस्तू मिळणार. ही जशी खात्री बसते ना, तसंच क्रिस्टलचं पण आहे. जर मी असं नाही म्हणत आहे, की महागच मिळणार, पण अप्रॉक्सिमेट प्राईस बघायला गेलास, तर ती तुझ्या डोक्यात पण, "अरे हां, ठीक आहे ना." असं. स्वस्तातलं घेऊन रिझल्ट नाही मिळाला म्हणून दुसरं घेत बसण्यापेक्षा त्याचे पैसे तेच झाले ना तेवढे, नंतर तुम्ही महागाचं घेता. महाग वर्ड रॉंग आहे मला असं वाटतं. महागपेक्षा तो परफेक्ट ब्रेसलेट मला मिळाला आणि मला त्याचा रिझल्ट मिळाल्यावर, तो जो रिझल्ट आहे ना, तो त्या पैशाला कंपेअर केला तर कितीतरी स्वस्त पडला, है ना? सो बरोबर. ते फार महत्वाचं आहे, की तुम्ही किंमत कशी, किंवा मला जो रिझल्ट मिळणार आहे. सपोज मला आता जर मी सिट्रिन घालून मला जर पैशाची कन्सिस्टन्सी मिळणार आहे, तर मला ते किती दिवस, किती वर्ष मिळणार आहे पैसे ते. तर ह्या क्रिस्टलच्या ब्रेसलेटची मी प्राईस बघत बसणार का? नाही ना. नाही. बरोबर आहे. आज म्हणजे मी माझ्या आयुष्यात, मी खरं सांगतो, मी एकतर कोणाचा पॉडकास्टच कधी घेतला नव्हता. मीच अनेक पॉडकास्टला गेलेलो आहे. पण हा विषय माझ्या इतका जवळचा होता ना, कारण मी हे इतकी वर्ष वापरतोय. म्हणून मला याचे रिझल्ट्स माहिती आहेत. आणि आपल्यात जेव्हा चर्चा झाली, की आपण असा पॉडकास्ट करूयात का? आणि मी लगेच त्याला हो म्हटलं. त्याच्यामागे कारणं खूप पर्सनल आहेत, खूप महत्त्वाची आहेत. मी जर का काही त्याच्यातनं मिळवलंय, तर त्यास तमाम महाराष्ट्रातल्या, तमाम जगातल्या लोकांना, जे तुमच्या मार्फत लोकांना कनेक्ट करता येतात, त्यांना त्यांना हे क्रिस्टल्स मिळू देत. त्यांनी ते ब्रेसलेट्स तुमच्याकडनं घेऊ देत. आणि 30 वर्ष हा काम करण्याचा पिरियड खूप मोठा आहे. सॅल्यूट तुमच्या कामाला आणि तुमच्या सगळ्या क्रिस्टल्स, ब्रेसलेट्स आणि तुम्ही जे काही करताय, म्हणजे इंडियाज मोस्ट ट्रस्टेड क्रिस्टल मास्टर हे तुमच्यासाठी लागू होतंय मॅडम. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक यू सो मच.